मंडेन लाईफमध्ये कुठेतरी थ्रिल अनुभवणं आणि लाईव्ह थ्रिल अनुभवणं हे प्रत्येकाला हवं असतं. कुठेतरी तो एक पैसा वसूल फॅक्टर असतो ना, की बाबा 2 तास माझे वसूल झाले. तो पैसा वसूल थ्रिल फॅक्टर या नाटकामध्ये प्रचंड आहे. आणि फक्त असं म्हणत नाही मी, की फक्त थ्रिल आहे किंवा फक्त सस्पेन्स आहे. तर कुठेतरी त्याला ती ह्युमरस एक लाईट साइड पण आहे. सो हे ओव्हरऑल पॅकेज डील आहे. त्यामुळे मी असं म्हणेन, की आवर्जून प्रेक्षकांनी हे नाटक बघावं. सुभेदार गेस्ट हाऊस अगाथा ख्रिस्टीचं जगप्रसिद्ध नाटक आहे द माउस ट्रॅप नावाचं, जे गेले 75 वर्ष लंडनमध्ये सुरू आहे. लॉंगेस्ट रनिंग प्ले इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड असं माउस ट्रॅपला म्हणतात. तर त्याचंच हे मराठी अडॅप्टेशन आहे, जे आपले लेखक शिरीष देखणे यांनी केलंय. आणि त्याचं नाव आहे सुभेदार गेस्ट हाऊस. सुभेदार गेस्ट हाऊस या नाटकात सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, कधीतरी तुम्हाला हसवणारं, कधीतरी तुम्हाला रडवणारं असं हे नाटक आहे. या गेस्ट हाऊसमध्ये साधारण एक कपल आहे ज्यांचं गेस्ट हाऊस आहे आणि तिथे 6 ते 7 पाहुणे येतात आणि कळतं की गेस्ट हाऊसच्या आजूबाजूलाच एक खून झालाय. आता तो खून नक्की कोणी केलाय, का केलाय, ह्याच गेस्ट हाऊस मधल्या लोकांनी केलाय का अजून कोणी केलाय, प्रत्येक कॅरेक्टर मागचं रहस्य काय, प्रत्येक जणच आपल्याला संशयित का वाटतोय, ह्याची उत्तरं ही सगळी या नाटकात आहेत. त्या रजिस्टर मध्ये एंट्री केलं. तुमचं नाव नाही कळलं. खरं तर माझं हे व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलंच नाटक आहे. आणि ते सुद्धा मला विजय केंकरे सरांच्या संचामध्ये काम करायला मिळणं ही माझी खूपच भाग्यवान आहे मी, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नाटकाची प्रोसेस म्हणजे खूपच धमाल होती. एकतर सस्पेन्स थ्रिलर नाटक असल्यामुळे आम्हालाच खूप गोष्टी नव्याने एक्सप्लोअर कराव्या लागल्या. नव्याने हे असं करून बघता येईल का, तसं करून बघता येईल का, ह्यानी जास्त भीती वाटेल का, ह्यानी जास्त सस्पेन्स वाटेल का, याविषयी आम्ही खूप गोष्टी करत गेलो. प्रोसेस सांगायची तर धमाल होती. एकतर सगळे मोठे कलाकार आहेत, शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद मुस्कर, जे अनेक वर्ष रंगभूमीवर काम करतायत, ते सुद्धा त्यांचा फिल्म मधला, आपल्या सिरियल्स मधला वेळ काढून नाटकासाठी वेळ देत आहेत. त्यामुळे आम्ही खूप खूप धमाल केली. आणि या प्रोसेसची सर्वात किंवा या नाटकाची सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट ही मला प्रोसेस आणि त्यामागची टीम हीच वाटते. पाऊस या प्रचंड पावसामुळे आपण पूर्णपणे एकाकी झालोय. ना पोस्टमन, ना भाजीवाला, ना दूधवाला, ना पेपरवाला, फक्त आपण आणि आपण. बाय मी सांगितलं ना, आम्हाला नाव विजय बॅनर्जी आणि तुम्ही मिस्टर अँड मिसेस सुभेदार, राईट? आणि हे शहरी वस्तीपासून दूर असलेलं सुभेदार गेस्ट हाऊस. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. सुभेदार गेस्ट हाऊस मध्ये महत्वाचं म्हणजे एक गेस्ट हाऊस आहे जे कोल्हापुरात आहे, पन्हाळ्या साईडला. आणि तिथे पावसाळ्याच्या काय ऋतूमध्ये एका कपलनी ते गेस्ट हाऊस सुरू केले नुकतंच, आणि तिथे काही पाहुणे राहायला येत आहेत. आणि हे सगळे पाहुणे विचित्र आहेत. प्रत्येक जण काहीतरी मोटिवेशन घेऊन आलेला आहे. कुणाला सहज वातावरण बदल म्हणून राहायचं आहे, कुणाला ऍक्सिडेंटली तिथे यावं लागलंय, कुणी ठरवून आलेले आहेत. आणि प्रत्येकाचं इथे येण्याचं काहीतरी एक मोटिवेशन नक्की आहे. आणि ह्या सगळ्यामधून त्या गेस्ट हाऊसमध्ये कोल्हापूरला एक खून झालेला आहे, आणि एका पॉइंटला गेस्ट हाऊसमध्ये सुद्धा एक खून होतो, आणि ते पोलीस आल्यानंतर होतो. आधी पोलीस गेस्ट हाऊसचा रेफरन्स आलाय एका कोल्हापुरात झालेल्या खुनाविषयी म्हणून इथे काहीतरी माहिती काढायला आला, आणि तो आल्याच्या नंतर इथे त्या गेस्ट हाऊसमध्ये पण एक खून होतो. आणि त्या खुनाचं आणि या खुनाचं काहीतरी कनेक्शन आहे, आणि ते इथे राहणाऱ्या गेस्ट विषयी किंवा ओनरच्या रिलेटेड आहे असं त्याला वाटतं. आणि मग तिथून खरी गोष्ट सुरू होते की हा खून कुणी केलाय, आधीचा कोल्हापुरातला खून कोणी केलाय, खुनी कोण आहे. आणि अशा पद्धतीने हळूहळू गोष्ट पुढे जाते, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कळतं की खरा सस्पेन्स काय आहे, खरा खुनी कोण आहे. हा, पावसामुळे कधी कधी काही काही गोष्टी खूप अवघड होऊन बसतात आणि कधी कधी खूप सोप्या होतात, खूप सहज. म्हणजे मला कळलं नाही. तसं तर तुला खूप काही कळलेलं नाहीये. म्हणजे हे सुभेदार गेस्ट हाऊस कसं चालवायचं हे काही अजून तुला कळलेलं नाहीये. प्रोसेस खूपच मजेशीर होती. एकतर टीम खूप कमाल आहे. दिग्दर्शक विजय केंकरे सर आहेत, प्रदीप मामांनी सेट केलाय, अजित दादांनी म्युझिक केलंय, शीतल दादांनी लाईट्स केले. त्यामुळे एक से बडकर एक सगळे लोक आहेत. आणि
नटमंडळी जी टीम म्हणून तयार झाली ती खूपच कमाल आहे. मी यात बॅनर्जी नावाची एक भूमिका करतोय. बॅनर्जी बेंगॉल मधला आहे. अर्थात त्याची जरा बेंगॉली ऍक्सेंट त्याच्या मराठी बोलण्यात येतो. तो मराठी पण बोलतो कारण तो सगळीकडे फिरत असतो. आणि प्रोसेस करताना केंकरे सरांचं हे असतं की तुला वाटतंय ते कर, जर का ते जास्त झालं तर मी आहे, मी दिग्दर्शक म्हणून ते कापेन. त्यांचं फ्रेमिंग, त्यांचे मोटिवेशन, इथून तिथे जाण्याचे प्रत्येक गोष्ट ठरलेली असते. पण ते नटाला शोधायला जास्त देतात की तुला हवं ते कर, तुला काय वाटतं आता इथून उठून यावंसं वाटतंय का. नाहीच मिळालं तर ते ते पुश करतात की हे असं कर, याचं कारण असं असं आहे. म्हणजे जे कॉम्बिनेशन जेव्हा करतात की काही लोक उभे आहेत, काही बसलेले आहेत, त्याच्या मागचे लॉजिक्स आणि सगळे रिझन्स सर सांगत असतात. आणि नटाला फ्री हँड देतात. त्यामुळे आपला स्टेक लागतो ऍक्टर म्हणून की आपण जास्तीत जास्त बेटर आणि सगळ्यात भारी कसं काय करू शकू. त्यामुळे प्रोसेसला तर मजा येते आणि सोबत उत्तम उत्तम नटमंडळी असल्यामुळे ती अजून जास्त येते. काय तुम्ही बाहेर बोर्ड सुद्धा लावलेला नाही. अहो लावलाय की. आणि एवढा छोटासा बोर्ड लावून ठेवलाय. चांगला मोठा बोर्ड लावायचा ना, दर्शनी भागात दिसायला नको का. नाही नाही, आता जरा बजेट कमी होतं ना त्यामुळे छोटा लावलाय. तुमचं बिल पेमेंट झालं की मोठा करतो. बापरे, एवढी परिस्थिती आहे. नाही हो गंमत. बरं, मी मिसेस तिलोत्तमा टिकेकर, मी ऍडव्हान्स बुकिंग केलेले. सुभेदार गेस्ट हाऊस या नाटकात मी मिसेस टिकेकर ही भूमिका करते आणि ॲज द नेम सजेस्ट मी टिकेकर असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीवर टीका करणारी आहे. आणि माझं कॅरेक्टर असं आहे या नाटकात की मी खुश नाहीये. मी सगळ्यामध्ये काही ना काही टीका करते सगळ्यामध्ये आणि काहीतरी हे बरोबर नाहीये, ते बरोबर नाहीये किंवा आय एम नेव्हर सॅटिस्फाईड. म्हणजे कितीही चांगलं जेवण असू दे मी त्याला नावं ठेवणार आहे, कितीही चांगल्या सोयी सुविधा असू दे मी नावं ठेवणार. म्हणजे टीका करणारी बाई आहे. आणि ऑफकोर्स तिचं प्रोफेशन असं आहे जे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही कारण सस्पेन्स जॉनर असल्यामुळे की ती एक डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी आहे, ती ऑथॉरिटेटिव्ह आहे. त्याच्यामुळे तिला काय वाटतं की तिचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि ती म्हणेल तेच खरं. त्यामुळे ती सुभेदार गेस्ट हाऊसमध्ये आलेल्या बाकीच्या गेस्टना किंवा सुभेदार गेस्ट हाऊसच्या मालकाला आणि त्याच्या बायकोला एवढा त्रास देते की सगळेजण असं म्हणतात की ही जाईल तर बरं होईल. असं माझं कॅरेक्टर आहे. आम्ही दोघं जण एकाच टॅक्सीतून आलो. का? त्यांचं पण बुकिंग आहे इकडे. हो अच्छा. इथपर्यंत येऊ शकली नाहीये टॅक्सी. बाहेर गेट पाशी उभी केली आहे त्यांनी. स्टेशनवर सुद्धा ही एकच टॅक्सी उभी होती. तो ड्रायव्हर सुद्धा मोठ्या मुश्किलीने तयार झाला माहितीये. ह्याच्या अगोदर मी यू मस्ट डाय केलं होतं ऑफकोर्स विजय केंकरे बरोबर. विजय केंकरे बरोबर काम करणं हे म्हणजे इतकं चांगलं आहे की त्याची जी प्रोसेस असते ते एक वर्कशॉप असतं मी म्हणेन. की म्हणजे तुम्हाला ॲज अ पर्सन, ॲज अन ॲक्टर तुम्ही इतके ग्रो होता ना त्या प्रोसेसमध्ये, जी रिहर्सल असते. आणि त्याचं सगळं श्रेय मी विजय केंकरेला देईन. त्याचं तो म्हणजे असं डायरेक्टर वाटतच नाही आपल्याला, तो आपल्यातलाच एक होऊन जातो. पण ॲट द सेम टाइम तो आपल्याला बरोबर डायरेक्ट करत असतो आणि ते नाटक घडत असतं. म्हणजे रिहर्सल चालू असते आणि शेवटी ते एक नाटक घडतं. सो विजय केंकरेला मी खूपसं क्रेडिट देईन की मी या क्षेत्रात आहे आणि परत आलेले आहे. त्याच्यामुळे ही इज द कॅप्टन ऑफ द टीम. आणि ही टीम एवढी चांगली आहे, या टीममध्ये एवढं एकी आहे आणि एवढी चांगली केमिस्ट्री आहे, त्याचं श्रेय ऑफकोर्स विजय केंकरेला. आणि त्याच्यातच आणखीन मी म्हणेन की मी जेव्हा आले या नाटकात तेव्हा मी ऑब्व्हियसली खूप वर्षानंतर आल्यामुळे मी एक न्यू कमर होते. आणि इथे मी बघितलं की बाकी सगळे 7 जण सेलिब्रिटीज आहेत. म्हणजे त्यांनी इतकं काम केलेलं आहे सिरियल्समध्ये किंवा सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये. त्या आधी मला थोडंसं दडपण आलं होतं की मी करू शकेन की नाही, यांच्यावर स्टेजवर उभं राहू शकेन की नाही, मी त्यांच्या तोडीसोड काम करू शकेन की नाही. पण हे केवळ 2-3 दिवस होतं. त्याच्यानंतर मला एवढं सगळ्यांनी कम्फर्टेबल केलं आणि म्हणजे मला असं खूप आय एम व्हेरी हॅपी. थँक्स टू एव्हरीबडी. शंतनू काय किंवा सौरभ, अंगद यांनी खूप आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि अजूनही सांभाळून घेत आहेत. चित्रा 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 चित्रा. गेस्ट हाऊस बद्दल मी हे सांगेन की अगाथा ख्रिस्तीचं अतिशय प्रसिद्ध गाजलेलं नाटक माऊस ट्रॅप, जे गेली 75-80 वर्ष युरोपमध्ये चालू आहे आणि प्रचंड गाजलंय. त्या नाटकावर आधारित किंवा त्या नाटकाचं मराठी अडॅप्टेशन असं आपण म्हणू शकतो, असं नाटक म्हणजे सुभेदार गेस्ट हाऊस. आणि जे शिरीष देखणे यांनी लिहिलेलं आहे.
गोवा हिंदू असोसिएशन आणि सुकल्पचित्र यांची ही निर्मिती आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय केंकरे सरांनी दिग्दर्शित केलेलं, त्याचबरोबर नेपथ्य प्रदीप मुळे यांचं असलेलं, शीतल तळपदे यांचे लाईट्स आणि अजित परब यांचं संगीत लाभलेलं असं हे नाटक आहे. सस्पेन्स थ्रिलर जॉनर आहे आणि धमाल आहे हे नाटक. कारण आम्ही 8 कलाकार यात आहोत आणि ही स्टोरी पहिल्या अगदी नाटकाचा पडदा ओपन झाल्यापासनं जी प्रेक्षकांना खिळवून ठेवते, ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षक गेस करत राहतात, की आता काय घडणार, आता काय घडणार? आणि ही या नाटकाची खरंच गंमत आहे, की प्रत्येक क्षण प्रेक्षकांना विचार करायला अक्षरशः वाव मिळत नाही आणि क्षणोक्षणी ते तुमची उत्कंठा वाढवत नेतं. या नाटकात मी विनय सुभेदार ही व्यक्तिरेखा करतोय. आता सुभेदार म्हणल्यावर तुम्हाला कळलं असेल, की सुभेदार गेस्ट हाऊसचा हा मालक आहे. तो आणि त्याची पत्नी चित्रा सुभेदार यांचं हे गेस्ट हाऊस आहे आणि तिथे काही अतरंगी पाहुणे येतात आणि त्यानंतर जे कथानक उलगडत जातं, ते तुम्हाला प्रेक्षकांना खिळवून ठेवतं आणि तसंच पुढे घेऊन जातं. तर विनयची व्यक्तिरेखा ही एक अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड असा मुलगा, जो आहे त्याला एक क्वर्की सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि जो समोरचा जसा आहे तसा त्याच्याशी वागतो. समोरचा जर ह्युमरस असेल, चांगला असेल, तर त्याच्याशी तो तसा वागतो. समोरचा जर जरासा तडक-फडक असेल, तर हाही त्यांच्याशी तसाच रिएक्ट होणारा असं व्यक्तिमत्व आहे. पण तुम्हाला शेवटपर्यंत हे कळत नाही, की जे घरात घडतंय त्याला कदाचित हे नवरा-बायको जबाबदार आहेत का नाहीयेत, अशी ही व्यक्तिरेखा आहे. होय, या पण आम्ही घरात जनरली दरवाजाने येतो, तो तिकडे या तिकडे. नाटकाची प्रोसेस आमची फार इंटरेस्टिंग होती. गंमत अशी आहे, की आता सगळेजण आम्ही कलाकार पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय. कोणी वेब करतंय, कोणी फिल्म्स करतंय, नंतर टेलिव्हिजन चालू आहे. हे करत असताना प्रत्येक जण असा आहे, की प्रत्येकाला नाटकही करायचंय, व्यावसायिक नाटकही करायचंय आणि चांगली गोष्ट ही आहे, की मराठी अभिनेत्यांमध्ये हे आहे, की नाटकाचा बेस हा प्रत्येकाला शक्यतोवर असतो आणि नाटकाबद्दल सगळ्यांना आत्मीयता, नाटकाबद्दल सगळ्यांना प्रेम आहे. त्यामुळे प्रत्येक जण आमच्यापैकी जो नाटकासाठी वेळ देणारी व्यक्ती, ते सगळेजण एकत्र तिथे जमल्यामुळे अगदी कमीत कमी अवेलेबल दिवसांमध्ये हे नाटक उभं करायचं असा हा चॅलेंज होता. सो आम्ही 15-20 दिवसांमध्ये खरं तर पाहिलं तर या रिहर्सल्स करून नाटक उभं केलंय. पण ती प्रोसेस फार महत्त्वाची असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 117 पेक्षा जास्त नाटकं दिग्दर्शित केलेल्या विजय सरांबरोबर नाटक अनुभवणं, ती प्रोसेस अनुभवणं, त्याच्याबरोबर ती प्रोसेस एन्जॉय करणं. कारण त्याच्यात फक्त ते नाटक नाही, तर अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीला अप्रोच कसं व्हायचं, एखादी छोटी गोष्ट क्राफ्ट कशी करायची, ह्याच्यापासनं ते खरंच नाटक एन्जॉय कसं करायचं, स्टेजवर राहणं, स्टेजवर छोट्यातला छोटा रोल एन्जॉय कसं करणं आणि मग तुम्ही जर ते एन्जॉय करू शकलात तर 100% प्रेक्षक एन्जॉय करू शकतो. पण तुम्हीच जर तुमचं काम एन्जॉय करत नसलात तर ही अशा काही गोष्टी तुम्हाला अक्षरशः विजय सरांमुळे शिकायला मिळतात आणि त्यामुळे ती प्रोसेस अत्यंत धमाल प्रोसेस असते. 15-20 दिवसात अक्षरशः या नाटकाची कंप्लीट झाली होती प्रोसेस आणि विजय सर असतील, परत प्रदीप मुळे सरांचं हा रंग कुठे वापरलाय, कसा वापरलाय, का वापरलाय, ह्या पद्धतीचं फर्निचर वापरण्यामागे त्यांचा काय हेतू आहे किंवा काय त्यांना दाखवायचंय. शीतल तळपदे सरांनी कुठला लाईट कुठे कशासाठी वापरलाय, कुठला मूड क्रिएट करण्यासाठी ते काय करतात. अजित साउंड कशा पद्धतीने डिझाइन करतो, कुठला आवाज कुठे वापरलाय, कशा पद्धतीचं म्युझिक काय मूडसाठी वापरणं. अशा अनेक गोष्टी तुम्ही कान आणि डोळे जर उघडे ठेवले, तर तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि मग तुम्हाला कुठेतरी हेही कळत जातं, की यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी कुठे तुमच्या परफॉर्मन्समध्ये कशा अप्लाय करायच्या, कशा वापरायच्या, कशा मोल्ड करायच्या. म्हणजे तुम्ही जितकं नाटक एन्जॉय करता, तेवढाच प्रेक्षक तुमच्यापेक्षा ते जास्त एन्जॉय करतो. आपला हा ओझ्याचा बैल जिवंत असताना ह्याच्यावर सगळी कामं टाकायची आपण. थोडी गार का पडली? आता चालेल ना बाहेर म्हणून हो हॅलो, हे पावसात तू बाहेर गेली होतीस? सगळ्यात म्हणजे काय आता वेब सीरीजमध्ये तुम्हाला डेफिनेटली बरेच वेळेला काय होतं, की 8-10 एपिसोड हे बघणं त्याच्यासाठी एक स्पॅन ऑफ टाईम तुम्हाला डेडिकेट करायला लागणार आणि जसं आपण म्हणतो, की चित्रपट बघायला जाण्यामध्ये एक वेगळं थ्रिल असतं. तिथे जाऊन तुम्ही ते सगळं अनुभवणं, तो अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. चित्रपटात तरी तुम्ही रेकॉर्डेड गोष्ट पाहता. पण नाटकामध्ये गंमत अशी असते, की तोच तेवढाच ग्रँड अनुभव तुम्हाला लाईव्ह तुमच्यासमोर घडत असतो आणि त्यातही जर सस्पेन्स थ्रिलर असेल, जी गोष्ट आपण आपल्या नॉर्मल आयुष्यात कदाचित कधीही अनुभवू शकणार नाही, ती आपल्याला आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहायला मिळते आणि पाहायला मिळते ती 3D पाहायला मिळते. कारण जर आपला फिल्म हा 2D मीडियम आपण पकडलं, तर इथे तुम्ही ॲक्चुअली ते वावरणाऱ्या लाईव्ह नटांना पाहताय. ते तुमच्या पद्धतीने बऱ्याचदा तुम्ही जसे रिस्पॉन्ड व्हाल तसे तुम्हाला कदाचित
कदाचित त्याच्या पद्धती तुम्हाला रिस्पॉन्स समोरूनही मिळण्याची शक्यता आहे. सो ते 3D अनुभव तुम्हाला लाईव्ह घडणारा बघायला मिळणं हे त्याच्यातली एन्जॉयमेंट, त्यातली गंमत एक वेगळी आहे आणि त्याचबरोबर अगाथा ख्रिस्ती सारख्या एका अत्यंत फेमस लेखिकेनं तयार केलेलं हे नाटक मराठीत अनुभवायला मिळणं, ही एक गंमत आहे. त्यामुळे मला वाटतं ही त्या नाटकाबद्दलची, सुभेदार गेस्ट हाऊस बद्दलची खासियत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळे फॅक्टर झाले तर तुम्हाला विजय केंकरे सरांनी दिग्दर्शित केलेलं, क्राफ्ट केलेलं नाटक बघणं, यातली गंमत काय आहे, हे ते नाटक बघितल्यानंतरच कळू शकतं. त्यामुळे मला वाटतं हे नाटक कधीही मिस करू नये असं आहे. काय दुर्दैव आहे ना, म्हणजे एका गेस्ट हाऊसची मालकीण झाली तरी अंड्यातली शिक्षिका काही जाता जाईल. पण काय आमचे गरीब बिचारे ग्राहक, त्यांना फक्त सुभेदार गेस्ट हाऊस कुठे हे कळलं तरी पुरेसे. दे आर नॉट गोइंग टू लुक ॲट द ग्रामॅटिकल मिस्टेक. बट मेन मेन म्हणजे काय की तुम्हाला कुठेतरी ना, मी म्हणलं तसं की मंडेन लाईफमध्ये कुठेतरी थ्रिल अनुभवणं आणि लाईव्ह थ्रिल अनुभवणं हे प्रत्येकाला हवं असतं. कुठेतरी तो एक पैसा वसूल फॅक्टर असतो ना, की बाबा 2 तास माझे वसूल झाले. तो पैसा वसूल थ्रिल फॅक्टर या नाटकामध्ये प्रचंड आहे. आणि फक्त असं म्हणत नाही मी की फक्त थ्रिल आहे किंवा फक्त सस्पेन्स आहे. तर कुठेतरी त्याला ती ह्युमरस एक लाईट साइड पण आहे. सो हे ओव्हरऑल पॅकेज डील आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की आवर्जून प्रेक्षकांनी हे नाटक बघावं. म्हणजे लेखन काय असतं, नाटक काय असतं, परफॉर्मन्सेस काय असतात, म्युझिक काय असतं, लाईट्स काय असतात, हे सगळं बघायला मिळतं. नाटकामध्ये तुम्हाला लाईव्ह डायरेक्ट तुमच्या मनात तुम्हाला 2 ते 2.5 तासाचा उत्कंठावर्धक वेळ आहे, ज्यात तुम्हाला लाईव्ह तुमच्या समोर परफॉर्म होतंय आणि त्यामागे अनेक गिमिक्स होतायत. तिथे आजूबाजूला होणाऱ्या त्यांच्यामधल्या काही कॅरेक्टर्स मधल्या काही हालचाली आहेत, त्यांचं काही बोलणं आहे आणि मिनिट आपण अक्षरशः काय म्हणतो एज ऑफ द सीट येत जातो, जे आपल्याला मूव्हीज किंवा वेब सिरीज मध्ये नाही करता येत किंवा तिथे आपल्याला वेळ असतो की अच्छा हे पॉज करून आपण पुढचं बघू शकतो. हा वेळ तुम्हाला इथे कोणी देत नाही. आणि मुळात सुभेदार गेस्ट हाऊस मध्ये संशयाची सुई ही प्रत्येकावर फिरते. त्यामुळे ते लाईव्ह बघणं अजून मजेशीर वाटतं आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे नाटक बघितलं पाहिजे असं मला वाटतं. प्रेक्षकांना मी आवाहन करेन की थोडंसं OTT मधून बाहेर या आणि नाटक बघायला या, कारण नाटक बघण्यात वेगळीच मजा आहे. आणि ऑफकोर्स आपल्या म्हणजे मला थँक्यू पण म्हणायचं ऍक्च्युली प्रेक्षकांना की एवढी नाटकं रंगभूमीवर येतात तरी सुद्धा प्रेक्षक अजूनही, आपला मराठी प्रेक्षक अजूनही नाटक बघायला येतो. याचा मला खूप खूप आनंद होतो आणि आय वॉन्ट टू थँक एव्हरीबडी. आणि नक्की या हे नाटक बघायला. आम्ही प्रयोग करतोच आहोत आणि आम्हाला खूप बरं वाटतं प्रेक्षक आले की प्रेक्षकांनी नाटक बघावं आणि आमचं नाटक तर आवर्जून बघावं. हे नाटक एकतर अगाथा ख्रिस्तीच्या माऊस ट्रॅप वरून घेतलेलं आहे आणि माऊस ट्रॅप मला असं वाटतं साधारण 75 वगैरे वर्ष झाली जे विदेशात चालूच आहे. रोज त्याचे प्रयोग होतात. इतकं भारी आहे. तो सस्पेन्सचा जिस्ट या नाटकात आहे. ते सस्पेन्स इथे मेंटेन केलं आहे आणि त्याचे प्रयोग एवढे होत आहेत तर मराठीमध्ये असं काहीतरी यावं असं कदाचित सरांच्या डोक्यात होतं आणि म्हणून सुभेदार गेस्ट हाऊस नाटक रंगभूमीवर आलंय, मराठी रंगभूमीवर. यात तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. म्हणजे यात तुम्ही हसाल, यात तुम्ही थ्रिल व्हाल, यात तुम्हाला डोकं लावायला भाग पाडेल नाटक की कोण नक्की खुनी आहे. कारण बरेचदा असं होतं की पोलीस शोधत असतो, प्रत्येकाला प्रश्न विचारत असतो, इंट्रोगेशन करत असतो आणि त्या वेळेला विचारलेल्या प्रश्नांमधून प्रत्येक जण वेगवेगळी उत्तरं देतो आणि जेव्हा ती उत्तरं मिळतात, प्रेक्षकांना कळायला लागतात, तेव्हा त्या संशयाची सुई प्रत्येकावर फिरत असते. त्यामुळे पोलिसाबरोबर प्रेक्षकांना पण हा टास्क मिळतो की अच्छा खुनी कोण आहे. आणि प्रेक्षकांचं बसून असं होतं की मला कळलं खुनी कोण आहे, याला अजून कसं कळत नाहीये. त्यामुळे मजेशीर आहे आणि यात सगळंच पॅकेज आहे खरं तर नाटक म्हणजे. मी विनंती करेन की तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जेव्हा केव्हा सुभेदार गेस्ट हाऊसचा प्रयोग लागेल तेव्हा नक्की या नाटकाला, या प्रयोगाला या. धन्यवाद.